लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे की पेंडिंग हप्ते म्हणजेच प्रलंबित हप्ते जे आहेत तर ते मिळू शकतात का। आणि खास करून हा प्रश्न त्यावेळेस निर्माण होतो आहे जेव्हा प्रचंड लाभार्थ्यांना ई-KYC दुरुस्त न केल्यामुळे किंवा ई-KYC मध्ये चूक झाल्यामुळे किंवा ई-KYC न केल्यामुळे त्यांना हप्ते मिळाले नव्हते। तर आता त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे, त्यानंतर काही लाभार्थ्यांना जानेवारीचा पण मिळालेला आहे। म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा मिळाला, पण मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने मात्र मिळालेले नाहीत। तर हा जो काही 2 महिन्याचा लाभ आहे तर तो मिळू शकतो का, अगदी कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये आपण खात्रीला एक अपडेट देणार आहोत। तुम्हाला हे माहीत असेल बघा, सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती अपडेट दाखवण्यात आली होती की जेव्हा प्रलंबित लाभ जो होता म्हणजे पेंडिंग हप्ते, तर पेंडिंग हप्ते मिळणारच नव्हते किंवा मिळणे बंद झाले होते, तर ते आपल्या चॅनलवर 2025च्या जानेवारीमध्येच सांगितलं होतं मी। 2025च्या जानेवारीमध्येच तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता। आणि त्या जानेवारी महिन्यापासूनच पेंडिंग हप्ते मिळणं बंद झाले। पूर्वी काही कारणामुळे DBTमुळे किंवा इतर कारणामुळे जर का लाभ बंद झाला असेल, पेंडिंग पडला असेल, तर तो पूर्वी मिळायचा। ह्या महिन्याचा लाभ जो आहे, समजा ह्या महिन्याचा पेंडिंग पडला तर पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्याचा पेंडिंग पडला तर ते दोन्ही महिने जे आहेत पेंडिंग महिने मिळायचे। पण मात्र आता जर आपण पाहिलं 2025 जानेवारी महिन्यापासून मात्र पेंडिंग लाभ मिळत नाही आणि ही बाब आपल्या चॅनलवर स्पष्ट करण्यात आलेली होती। पण KYCचे मिळतील का मग जे पेंडिंग हप्ते आहेत ते, तर ई-KYCच्या अभावी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता पेंडिंग आहे, म्हणजेच खास करून कुणाचा नोव्हेंबरचा आहे तर कुणाचा डिसेंबरचा आहे आणि त्यामध्ये काही लाभार्थ्यांचा जानेवारीचा पण असू शकतो। तर असा एकंदरीत लाभ जो आहे, जो ई-KYCमुळे खास करून निर्माण झालेला आहे किंवा पेंडिंग पडलेला आहे, तर तो लाभ मिळू शकतो का। तर जानेवारीचा महिना पण त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे, एकूण 4,500 रुपये। तर मी तुम्हाला यापूर्वी पण आपल्या चॅनलवर सांगण्यात आलेलं होतं की कोणत्याही प्रकारे पेंडिंग लाभ, मग तो कशाचाही असो, म्हणजे ई-KYCमुळे असो किंवा इतर कोणत्याही कारणामुळे, बघा इथे मी त्यामुळेच लिहिलं पण आहे, इथं बघा स्पष्ट लिहिलेलं आहे, इतर कोणत्याही कारणामुळे जर असेल तरी देखील जर लाभ प्रलंबित असेल तर तो लाभ मिळत नाही। ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणजेच थोडक्यात काय, तर प्रलंबित लाभ जो आहे तर तो मिळत नाही। प्रलंबित लाभ मिळतो का, नाही। अरे अशा प्रकारच्या प्रचंड कमेंट्समध्ये पण खूप साऱ्या कमेंट्स आहेत, त्यापैकी काही कमेंट्स बघा। आता यांनी विचारलेलं आहे बघा की पेंडिंग लाभाच्या संदर्भातच त्यांनी विचारलेलं आहे। त्यांनी विचारलेलं आहे की माझी ई-KYC नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाली, 2 वेळा ई-KYC झाली आहे, पण नोव्हेंबरपासून पैसे आले नाही। पण इथे एक गोष्ट यांनी ही पण विचारली की 2 वेळेस KYC झाली आहे। बघा तुम्ही KYC आता जर दुरुस्ती करायला गेला तर फक्त एकाच वेळेस KYC दुरुस्ती होते आणि काही लाभार्थ्यांनी जी 2 वेळेस केलेली आहे तर त्यांनी काही अडचण येत नाही। शेवटी तुम्ही ज्यावेळेस केली आहे तर त्यावेळेस तुम्ही योग्य पद्धतीने करायला पाहिजे होती, बस एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आता यांना नोव्हेंबरपासून जो हप्ता पेंडिंग आहे तर तो हप्ता मिळणार आहे का, नाही मिळणार। पण मात्र 2 वेळा KYC झाली पण नोव्हेंबरपासून हप्ता थांबलेला आहे, असं घडू शकतं का, तर उत्तर आहे नाही। मग काय करायला पाहिजे, तर फॉर्मचं स्टेटस पाहायला पाहिजे। कसं पाहायचं आहे, तुम्ही तुमच्या फॉर्मच्या लॉगिन ID चा उपयोग करून लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पाहू शकता, त्याचा व्हिडिओ पण आहे, किंवा मग महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जाऊन पाहू शकता। त्यानंतर बघा परत कमेंट्स आहेत तशाच। आता यांनी पण विचारलेलं आहे बघा, सर मला मार्चचा हप्ता आला म्हणजे 1500 रुपये, पण मला नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि सोबत जानेवारीचा पण त्यांना हप्ता आला नव्हता। तर मग का आला नसेल, तर त्याचं कारण पण तेच असे बघा की ई-KYC, मग हे हप्ते मिळणार का नोव्हेंबर डिसेंबरचे, तर तेच सांगतो आहे नाही मिळणार। तर त्यामुळे एकंदरीत बघा प्रलंबित कशाचाही आणि कोणत्याही प्रकारचा जर हप्ता असेल आपल्या या योजनेचा, तर म्हणजेच पेंडिंग हप्ता, तर तो मिळत नाही। ही बाब तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।